केवढं आहे मुळी, केवढी आहे मुळी? पपईला असं वाजवलं की नाही, असा आवाज नाही. पाण्याच्या वाढले. अरे बापरे. व्हायरस नाही बिलकुल. हा, व्हायरस बिलकुल नाही. कुठंच नाही. आता आम्ही आलो तर ते मिरचीच होती सगळी का ते मार्केट सगळं बरोबर ना? तर मिरचीच्या मार्केटमध्ये टमाटे आणि पपई काय करते बुवा असं? मिरचीवर व्हायरस मोठ्या प्रमाणात येतो. अच्छा, हा. वैतागली मिरचीला. हा, मग टमाट्यावर याच्यावर नाही येत का पपई? पपई होतं सारे जुनेच व्हायरस येतो. सर पहिली गोष्ट सांगू का, या सीताफळीत बाग लावलं होतं व्हायरसमुळं. इथं हा, हे बगीचा याच्यात सीताफळीत बगीचा होता. ह्याच्यामध्ये हा, या शेतामध्ये पूर्ण आपण वावरामध्ये हा याच्यामध्ये म्हणजे कशामुळे काढला तो? ते आता हे आपल्याला टेक्निक मध्ये झालं एस टी वैदिकचं. हां बर. मी जवळपास 500-600 व्हिडिओ पाहिले पहिले अगोदर. तुम्ही हा 2 महिन्यामध्ये मी ना सुरुवातीला याच्यामध्ये ह्या प्लॉट मधली झाडं काढून टाकली सीताफळीची. बर. आणि पपई लागवड केली. किती दिवस झाले त्याला? त्याला आता 16 महिने झाले. आणि माल कधीपासून चालू झाला हिचा? हे माल 7-8 महिन्यापासून चालू आहे. 7 महिन्यापासून. हा, माल कुठून लागला होता याला? माल जवळपास डेटापासून माल हे बाई कट केलं हे ना? इथून मी हा, माल माल आहे. हा सुरुवातीला म्हणजे हा माल तोडला इथून इथपर्यंत हार्वेस्टिंग झाली. इथपर्यंत झाली हार्वेस्टिंग. इथून इथपर्यंत 80-90 किलो माल निघाला आतापर्यंत एका झाडाला एका झाडाला. 80-90 किलो. हा, ह्यो जवळपास 80-90 किलो माल निघतोच अजून 4-5 महिन्यामध्ये एवढा. अजून बी हा, ह्यो आता हे जी इथून हार्वेस्टिंग ही फुला लोक हा. ही 5 महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाणार. म्हणजे जरी वर नाही लागलं तरी हा, वरन आलं बी नाही आलं तर तरी? इथलं फुल लागेले इथले हार्वेस्टिंग 5 महिन्यात पूर्ण होऊन जाणार आहे. पुढं लावले ते माग असं का बरं? आता हे यंदाच्या उन्हाळ्या लोक मेला याला काढून टाकणे. मे पासून त्याची याची हार्वेस्टिंग चालू आहे. अच्छा, म्हणून हा, ते छोटे. नंतर लावले. हा, स्टेप बाय स्टेप. मला एक नाही कळत, हेच जर चाललं पुढं तर काय प्रॉब्लेम? येतं ते आपल्याला कळेल पण तोडायला तकलीफ आहे वर. गरीब माणूस का बरं श्रीमंत होत नाही? कारण तो जेव्हा त्याला जास्त येतं हा, तेव्हा तो फक्त घेतो, वाटीत नाही. मजुरी देणं म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या कामात सहभागी आहे, लक्षात ठेवा. बरं. तुम्ही सीताफळाला एक बेसलोस टाकला एकच टाकला तरी त्याला 15-20 सीताफळ काय झाले? लटकले. पानाचा तपास नाही. नाही. 100 कॅरेट दिली पुन्हा मार्केटला त्यातली. तुम्ही ना? हा. नाही, ते काय विचारायचं आहे आता? पैसे येणार म्हणलं तुम्ही काही द्याल. तुम्ही त्याला फक्त एक बेसलोस टाकलाय हा, एकच तरी टाकला. त्या लाकडांना फळं आले की नाही आले? तुम्ही त्याला 600 झाडांना एक बेसलोस टाकण्यापेक्षा 200 झाडांना 3 बेसलोस टाकले असते तर एका झाडाला 2-2 कॅरेट 1-1 कॅरेट उतरला असतं. मी माझी स्वतःची दुकाने बस स्टँडला पिंपळगावरून केला. मी स्वतः 40 रुपये 50 रुपये किलो विकतो. विकली. हा, किती एका झाडाची? 40 रुपये जरी धरले का हो? 3200 एका झाडाची. किती झाड आहे अशी? हे जुने 100 झाड आहे ना. नोटा छापायचा कारखानाच काढला. किती हायेस्ट किती किलोची काढली तुम्ही? 3 किलो लोक विकली. पहिली ऑफ सीझन ती उन्हाळ्यातली हां, माल येईल. मग आता सरासरी किती आता वजन बसतं? सरासरी आता अजून थोडा कवळा माल आहे अजून. हां, तर ही बी 4 किलो 3.5-4 किलो पडते. म्हणजे 3.5-4 किलो पण जाईल ही. जाईनच. अशी फुटात मोजा बरं फुटात. 1.25 फूट आहे ना? 1.25 फूट लांब पपई. हां, आणि आकार किती सुंदर आहे बघा ना तुझा. म्हणजे तिला फुग्यासारखी लांबली ती पराशी. एक एकरचं तर पानच आहे. हां, हे केवढं पान आहे ना? म्हणजे पान कडक किती आहे, जाड किती आहे, किती जाड आहे होय, ताडपत्रीसारखे डायरेक्ट आहे ना? म्हणजे याच्यामध्ये अन्न किती तयार होत असेल बरं. एवढं असून चमक किती पानावर आहे ना? मग बेसलोस तुम्ही कुठं टाकता? हे आंब्याजवळ
इकडे नाही टाकत ना नाही 2 in 1 आता हे पपाया डोस गोबील टाकला. म्हणजे हा पप्पाचा डोस याच्यात खूप आता आहे. हा याच्यात 30 किलो भरेल कृषी अमृतन SSM. याच्यामध्ये? हा SSM उमसगोड 13 किलो आहे. कोबी टाकला हा आणि आता कोबी वेल एवढा असा हा आणि पपाय बी घेईन. बरोबर आहे बरोबर आहे. इथपर्यंत मुळी आली त्याची मुळे त्याच्यात निघत्या. निघते का हा आम्ही पाहिलो ना या आडमध्ये जातली मुळ्या. नियम मोडला बा सगळा तुम्ही म्हणजे इकडे डोस तुम्हाला सापडणारच नाही याला इथले नाही नाही इथंच. ते जे सगळे आहेत ना कोण आपले जे सायंटिस्ट लोक ते म्हणतात फक्त सावलीपर्यंत येतो. तुमचा सावलीच्या बाहेर निघाला 120च्या स्पीडनी. बरोबर आहे ना. हा आम्ही पहिली पपई लावत होतो हा 10-12 वर्ष अगोदर. 12 वर्ष हा त्या टाइमात व्हायरस येत नव्हता पपईवर. बरोबर हा पण भाव नव्हती पपईला बरोबर आहे त्याच्यामुळे ते बंद केली होती. बरोबर. आता आता ती जी पपई आता भाव आहे आता तर भाव- व्हायरस येतो व्हायरस येतो पपई नाही येत. पपई नाही येत. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं ना हा बघा दोन्ही बाजूच्या पपया मोठ्या आहे पहा इकडच्या आणि तिकडच्या हा आहे आहे का. आहे. म्हणजे जिकडचं आणणारच तुम्हाला जास्त भेटेल ना. आता इकडे बेसल भरेल ना इथली पपई पा केवढी आहे. बरोबर आहे की नाही. ह्या मधल्या ज्या आहे ना मधल्या हे बघा ही मधली लाईन पहा हा मधली लाईन काय राहिली बारीक. इकडे पण मधली लाईन काय राहिली इकडे बघायला इकडे मधली लाईन काय राहिली बारीक आणि इकडे मधली लाईन ही बाजू काय झाली मोठी. म्हणजे इकडून मोठ्या होत्या इकडून बी मोठ्या होत्या इकडून बी मोठ्या होत्या आणि दोन्हीच्या मध्ये का बरं बेसळ दूध- हुशार माणूस बेसल रोजचा हा बरोबर आहे. कोपऱ्याला बेसल रोज भरतो बरोबर. पपईला आपण साधारण मोठ्यांदा 25,000 रुपये आपल्या आतापर्यंत खर्च आला. आणि उत्पन्न किती 1 लाख आतापर्यंत होऊन गेले. म्हणजे 1 रुपयाला 4 रुपये मिळाले. हा अजून सरासरी 1 लाख रुपयाचे पुढेच पैसे बनणार आहे. बरोबर आहे. हा थांबायचं काय नाव नाही. माझ्याकडे पपई पुरतच नाही दुकानावर नेल्यावर. का हा मी एकदा काय केलं पपई नाही पुरली ना हा. बुलढाण्याहून माल आणला 2 वेळेस. पहा, तर गिऱ्हाईक हुशार. काय म्हणे आपल्याला ती गावरान पपई दे म्हणे तुपली ही पपई नको दे म्हणे दुसरी दिली म्हणे. हे काय झालं होतं काना होईल ऑटोमॅटिक. फक्त कानं झालं ते बघा ना त्याला काहीच नाही फरक. हां त्याला आहे काही घेणं हां म्हणजे हे माती जिवंत असली ना हा माती बलवान पीक पीक पाहिजे. पैलवान. हे बघा बेड पा बेड बाबा 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 बेड डायरेक्ट आधी आहे. पहिले हार्वेस्टिंग झाली ना आतापर्यंत आता तिथली दिवस हार्वेस्टिंग लागली 1.5 पट माल शिल्लक आहे वर. बरोबर आहे ना. 1.5 पट 100% म्हणजे तुम्ही जेवढा तोडला आहे हा त्याच्या 1.5 पट माल शिल्लक आहे अजून जर समजा तुम्ही 1 भाग तोडला असेल हा. तर 2 भाग शिल्लक आहे अजून. शिल्लक आहे. प्रगती आता इथून जी आपली शेती आहे हां ती काय पालट करणारी मक्की हा 100% 100 बर. टक्का. हां विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांना सोनं भेटलंय पण ते बेंटेक्सच्या माग पळत आहे. हां सोनं म्हणजे SCT वैदिक आणि बेंटेक्स म्हणजे केमिकल. टेन्शन 24 तास पाऊस चालू आता घरचे म्हणे टमाट्याचं काय होईना आता. हां म्हणलं काहीच होत नाही SCT उलट वैदिक. आणखीन वाढणार आहे. हो येस तुमची मिरची विकली तेव्हा तुमचं काय रक्कम म्हणजे मार्केटमध्ये ओळख होती. नाही ओळख कमी होती पण मग ते SCT वैदिकचा माल ते असल्यामुळं ना हां जास्त ओळख वाढली व्यापारी त्याला वॉटर चमक होती. व्यापारी लवकर वर चढ घ्यायचे पोती ओढा जायची बरोबर वडावडी व्हायची की नाही. म्हणजे किती रेट मी फरक पडायचा तिथं. फरक 10 रुपयांनी फरक पडत जो. तुम्ही पोषणावर लक्ष द्या रोगावर नाही. तुम्ही भांडवलावर लक्ष द्या. माझं भांडवल किती मला गुंतवायचं आहे बरोबर आहे की नाही. तुम्ही खर्च किती होता याच्यावर लक्ष नका देऊ. तुम्हाला मिळणार किती याच्यावर लक्ष द्या नेहमी. तुम्ही जर 100 टाकले तर 1000 येणार ना 500 टाका ना तयारी ठेवा. 5000 येतील ना कळलं का तुम्हाला. मग त्या 5000वर लक्ष ठेवा. हे 500 चालले याच्यामध्ये जीव गुतू नका. तुम्ही जर 500 मध्ये जीव गुतवला तर 5000चे डायरेक्ट 500 होणार.
कसलं झाड आहे हो? सांग काय काय टाकलं याला? RMPS आणि SSM कुण अर्धा किलो पलीकडून अर्धा किलो. याला हा तेवढा एवढा कार्यक्रम हा त्याचा बस एकच वेळेस किती टाकलेलं. फुटवी झाली असतील हो? हा नका मोजू हो, जाऊ द्या. चक्कर यायची एखादा 108 माण्याची माळी आणि याच्यावर किती मणी बनतील आता माळी? 100 मणी धरून घेऊ तुम्ही. त्या काय याच्यावर 100 मणी काढून तुम्हाला एखादा अंड्यावर आणि मग 100 मणी 100 झाडांचे किती होतील? 100 रुपयांचे 10,000 बाबा म्हणजे 100 माळा होतं तयार. 100 माळा तयार होते. हे काही 25,000 रुपये होतील काय याचे? 10,000 जरी आपल्याकडे गेले तर 10,000 बरं 10,000 स्वस्तय. पंढरपूरला 250च्या खाली देत नाही. 10,000 एवढं हा आणि टाकलं किती त्याला अर्धा किलो काय? SSM तेवढं तर आम्ही तेवढं तर दिवाळीमध्ये आम्ही गिफ्ट देतोय सगळ्यांना. हे तुम्ही मंडप असंच उभा करता का? असंच करता असं? वर असतो तो. आता आपण नवीनच लागवड केलेली पहिले लागवड नाही काही. येत आहे. देवा थोडी वर पाहिजे. कशी शेती करता राव तुम्ही लोक हा? काय काय मध्ये इकडे इकडे सेम प्लॉट आहे, वावर पण एकच आहे ना, शेतकरी एकच आहे, लागवड एकच आहे, एकाच दिवशी लागवड आहे. एखाद्याची लागवड आहे आणि व्हरायटी एकच आहे, मराठी बेसल डोस बी एकच आहे. हा एकच आहे. मग हे 4 गाड्या वेगळ्या का बरं? त्याच्यावर कोथमीर गेले सर. तिकडे डबल धमाका आहे काय? हो. हा? मग बेसल डोस बी डबल द्यायचा ना मग तिकडे, हा बरोबर आहे की नाही? तेवढा झाला. हा म्हणजे वासर 2 आणि गाई एकच कसं व्हायचं? हा बरोबर आहे. हा हो. दूध तुमच्या वाटायला काहीच नाही यायचं मग. नाही डायरेक्ट 4-4-5 पर्यंत बघा खालून तळातून हे सगळेच झाडं तसे आहे. इथं काही काही झाडं लक्षात येत नाही. हे काय पा बापरे ते हाताकडे आपलं बघ हा हे काय बांधायचं म्हटलं सर याला पूर्ण असं बांधेल पाहिजे. मालकाला नको मालकाला हे पा माईक वळायचा आहे का हे अर्धा एकरामध्ये 3 ही टाकेल खरं त्यांनी उमस गोल्ड. ह्याच्यामध्ये म्हणजे जबरदस्त एवढा माल यायला लागला शेतकरी काल कुठं लक्ष देईल? हे पा बाकीचे कर्पूर आले सर पूर्ण देणं. तिथे शेजारी लांडगा आहे त्याला किती लांडगे आले पण हे बघ. त्याला पण उडून जा ना पुढे पुढे यावं माल केवढं आहे मुळी केवढी आहे मुळी पपईला असं वाजवलं की नाही हा? असा आवाज नाही. आवाज वेगळा आहे. ते भरलेलं आहे. ओके ही पपई केवढी आहे बघ आहे का पाणी का वाढले अरे बापरे व्हायरस नाही बिलकुल सर. हां व्हायरस बिलकुल नाही. कुठंच नाही. शेतकरी मित्र नमस्कार. नमस्कार. आपण जालना जिल्ह्यामध्ये तालुका भोकरदन गाव खरं तर हे मिरचीसाठी प्रसिद्ध आहे ना तुमचं मार्केट बरोबर आहे ना? जालना जिल्ह्यामध्ये आता आम्ही आलो तर ते मिरचीच होती सगळी का ते मार्केट सगळं बरोबर आहे ना? तर मिरचीच्या मार्केटमध्ये टमाटे आणि पपई काय करते बुवा असं? मिरचीवर व्हायरस मोठ्या प्रमाणात येतो. अच्छा हा. वैतागली मिरचीला हा मग टमाट्यावर न याच्यावर नाही येत का पपई? पपई होतं सारे जुन्याच व्हायरस येतो सर पहिली गोष्ट सांगू का या सीताफळीत बाग लावलं होतं व्हायरसमुळं. इथं. हा पण मी युट्यूबला पाहिल्यामुळं तिकडं पण एक बाग आहे तुमचा. हा ते हे लाकडे काढून सीताफळीचे? टाकले. हा 15 महिने पहिले सीताफळीचे लाकडे हे बगीचा याच्यात सीताफळीच बगीचा होता. ह्याच्यामध्ये हा या शेतामध्ये पूर्ण आपण- वावरामध्ये हा याच्यामध्ये हाच हाच मग किती दिवसांनी काढला? त्याला 15 महिने झाली काढून आता. काढून टाकला? पहिला 17 वर्ष होता आपल्याकडं. पहिले 17 वर्ष होता. हा बर 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 म्हणजे कशामुळे काढला तो? ते आता हे आपल्याला टेक्निकमध्ये झालं ST वैदिकचं. हां बर मी जवळपास 500-600 व्हिडिओ पाहिले पहिले अगोदर. तुम्ही? हा 2 महिन्यामध्ये बर मालून झाल्या. बर नंतर कॉन्टॅक्ट केला आणि खडके सरांना कॉन्टॅक्ट घेतला. मी ना सुरुवातीला याच्यामध्ये ह्या प्लॉटमधली झाडं काढून टाकली सीताफळीची बर आणि पपई लागवड केली. किती दिवस झाले त्याला? त्याला आता 16 महिने झाले. या पपईला 16 महिने झाले. हा हां हा आणि माल कधीपासून चालू झाला हिचा? हे माल 7-8 महिन्यापासून चालू आहे. 7 महिन्यापासून. हा माल कुठून लागला होता याला?
माल जवळपास इथून पासून माल हे बाई कट केलं आहे ना इथून मी हा माल माल आहे. हा सुरुवातीला म्हणजे हा माल तोडला इथून पुढे इथपर्यंत हार्वेस्टिंग झाली इथपर्यंत झाली हार्वेस्टिंग नाही ते ताजं तोडलेलं आहे हा हे काय ताजं आहे हे काय ताजं खून आहे बाई इथं. तर म्हणजे आपण मला सांगायचं की समजा तुम्ही जे माल तोडला तर इथून इथपर्यंत किती तोडला असेल माल इथून इथपर्यंत 80-90 किलो माल निघाला आतापर्यंत एका झाडाला एका झाडाला 80-90 किलो हा बरं आणि अजून किती निघाला ह्यो जवळपास 80-90 किलो माल निघतोच अजून 4-5 महिन्यामध्ये एवढा अजून बी हा ह्यो आता हे जी इथून हार्वेस्टिंग ही फुला लोक ही 5 महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाणार म्हणजे जरी वर नाही लागलं तरी हा वरनं आलं बी नाही आलं तर इथलं फुल लागेले इथले हार्वेस्टिंग 5 महिन्यात पूर्ण होऊन जाणार आहे. बरं मी ही पुढं लावले ते मागं असं का बरं आता हे यंदाच्या उन्हाळ्या लोक मेला याला काढून टाकणे मे पासून त्याची याची हार्वेस्टिंग चालू आहे. अच्छा म्हणून हा, ते छोटे. नंतर लावले हा स्टेप बाय स्टेप मला एक नाही कळत हेच जर चाललं पुढं तर काय प्रॉब्लेम येतं ते आपल्याला कळेल पण तोडायला तकलीफ आहे वर माल कमी येतो माल कमी येतो. नाही मग तुम्ही खालून माल कमी केला वरून कमीच येणार झाडाला सुद्धा त्याला जर खायला प्यायला जर वेळेवर घातलं ते कमी जर नाही पडू दिलं हे झाडाचं एवढं खोड तुम्ही कधी पाहिलं होतं तुमच्या काय कोणाचं एवढले खोड असे नाही आहे का किती वर्ष झालं आपल्याला 15 महिने 6 वर्ष झालं बरोबर आहे ना म्हणजे अजून आरामशीर ते 6 वर्ष 1.5 वर्ष सहज जगल शेंडा चांगला आहे वर बरोबर आहे की नाही आता हे लोकांची तंबाटे संपून गेले तुम्ही सांगू राहिले ना हा सगळे करपून गेले जळून गेले हे तांबाट्याला काहीच नाही बांधाला मजूर कमी पडला. का हो सगळे घरी चालू आहे बांधणं तोडणं हे करणं बरं बाहेर पैसा जाऊन नाही द्यायचा नाही जाऊ देतच नाही मग बाहेर पैसा जर नाही जाऊ दिला ना हा. तर यायचा बी कमी होईल असं आहे का आणि मग एक लक्षात ठेवा एका लिमिटच्या पुढं आपल्याला किती हात आहे 2 किती जीव काढला 2 हाताने जेवढं काम होईल हा. तेवढंच होईल तेवढंच होईल. मग दुसरे 2 हात आपण करतो लग्नाच्या वेळेस ते 2 जण ते 4 मिळून परत 2 तयार करते आणखी पोरं जन्माला घालता का नाही हे काय हां मग ते आता जे आता मोठं होईपर्यंत वाट पाहावं लागेल बरोबर आहे की नाही बरं मग आता तुमच्याकडे जर उत्पन्न जास्त आहे हा म्हणजे यायला जास्त लागलं उत्पन्न यायला द्यायला लागलं तर तुम्ही त्याचं वाटलं पाहिजे बरोबर तेव्हा ते वाढतं हे लक्षात ठेवा गरीब माणूस का बरं श्रीमंत होत नाही कारण तो जेव्हा त्याला जास्त येतं हा तेव्हा तो फक्त घेतो वाटीत नाही मजुरी देणं म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या कामात सहभागी आहे लक्षात ठेवा बरं आता तुम्ही इथं काय काय लावलं आहे पपई आहे ड्रॅगन आहे बरं ड्रॅगनमध्ये बी 2 प्रकार आहे हां हे जमिनीवर लोळायला ठेवले ते वर रिंगवर खेळायला ठेवले हां ड्रॅगन आहे परत ड्रॅगन आहे पपई आहे परत इथं मध्ये काय लावले गोबी गोबी लावली आहे हां हळद आहे हळद बी आहे वरून आंबे पण लावले आपल्याला फणसाचं झाडं बी आहे 9-10 धन्य ते बी एवढं एवढं झाली मराठीमध्ये एक म्हणी माहिती तुम्हाला काय सांगा तुम्ही जरा नाही तुम्ही सांगा एक ना धड आता तुमचे सगळे पिकं चांगले आहे. बरोबर आहे की नाही बरोबर आहे. पण तुम्ही याच्यामध्ये थोडी जर मजूर घेतले कामाला मदतीला हा तर त्यांना मजुरी जाईल आणि तुम्हाला याची सगळ्यांची देखरेख होईल बरोबर बरोबर आहे की नाही हा. तुम्हाला जादू सापडली ना सापडली हा मग त्या जादूचे न्याय द्या त्याला बरोबर आहे की नाही तुम्ही सीताफळाला 1 बेसलोस टाकला एकच टाकला तरी त्याला 15-20 सीताफळ काय झाले लटकले पानाचा तपास नाही नाही तुम्ही पाहिलं की नाही येताना 100 कॅट दिली पुन्हा मार्केटला त्यातली तुम्ही ना हा. नाही ते काय विचारायचं आता पैसे येणार म्हणलं तुम्ही काही द्याल म्हणजे तुम्ही त्याला फक्त 1 बेसलोस टाकलाय हा एकच तरी टाकला त्या लाकडांना फळं आले की नाही आले तुम्ही त्याला 600 झाडांना 1 बेसलोस टाकण्यापेक्षा 200 झाडांना 3 बेसलोस टाकले असते तर एका झाडाला 2-2 कॅरेट 1-1 कॅरेट उतरला असतं बरोबर चूक बरोबर आहे आणि माल पण का झाला असता मोठाला असं झालं असतं असं 2 नंबर विकायची पाळी आली नसते म्हणून 1 नंबर काम करून 2 नंबर काल विकित्या बरोबर आहे बरोबर आहे की नाही म्हणजे आता ही पपई तुमची जी आहे ही 17 महिन्याची झाली 16 महिन्याची हा किती 80 किलो माल काढला 80-90 किलो 80-90 किलो एका झाडाला काय सरासरी रेट गेला आज मी माझी स्वतःची दुकाने बस स्टँडला पिंपळगावरून गेला मी स्वतः 40 रुपये 50 रुपये किलो विकतो विकली हा किती एका झाडाची 40 रुपये जरी धरले का हो तर किती झाले किलो हा मग 40 रुपये किलोचे 80 रुपये किती 80चे किती झाले तुम्ही 30 3200
एका झाडाची किती झाडं आहे अशी? ही झाडं किती जुनी? हे जुने 100 झाड आहे. नोटा छापायचा कारखानाच काढला. नोटा आपल्या पपायामध्ये तिथे दिसले, हा. टमाट्याकडे वळालो. अच्छा, आणि हा, त्यात नाही कोथिंबीर पण टमाटर. लावली. हा. हे दिल मांगे मोर. हे शाळेत गेली नाही आज, का बरं? काहून की राम सर येणार आहे म्हणून. तुम्हाला काय माहिती राम सर कोणी माहिती आहे का? काय रे काय लाजला पण? बोल ना बोल. ते टमाटे तुम्ही लावले, त्या टमाट्याला हात सोडा. किती माल आहे हो? म्हणजे खालचे 4 घड आहे ना ते सगळे सारखे झाले, एवढले बरोबर ना. म्हणजे थोडक्यात आता इथं बी साईज पाहिली तर साधारण 3.5-4 किलोची साईज आहे. हे बघा हे टमाटे. हां, फेकून मारलं तर टिंगुळील एखाद्याला. मग तेच ना, फेकून मारलं तर टिंगुळील. म्हणजे आणि हे पपईचा आकार साधारण किती हायेस्ट किती किलोची वाढली तुम्ही? वजन किती? 3 किलो लोक विकली. 3 किलोची हायेस्ट विकली. हा, हा. मग त्याच्यापेक्षा जास्त हाईट जास्त वजन किती होतं? ज्यादा 3 किलोच्या पुढे झालीच नाही. नाही ना, 3 किलो पण गेली होती. हा, 3 किलो पर्यंत पहिली ऑफ सीझन ती उन्हाळ्यातली हां, माल येईल. मग आता सरासरी किती आता वजन? सरासरी आता अजून थोडा कवळा माल आहे अजून, हां, तर ही बी 4 किलो 3.5-4 किलो फळ जाईल. म्हणजे 3.5-4 किलो पण जाईल ही. जाईनच. तुमच्या मागं ती लांब किती हो पपई? ती किती लांब आहे ती? अशी फुटावत मोजा बरं फुटात. 1.25 फूट आहे ना? 1.25 फूट लांब पपई. हां, आणि आकार किती सुंदर आहे बघा ना तुझा. म्हणजे त्याला फुग्यासारखी लांबली ती पराशी. थोडक्यात याला बेसल किती टाकले आता? 4 टाकले. किती महिन्यात? 15-16 महिन्यात. 16 महिन्यात 4 बेसल टाकले, दर 4 महिन्याला. हा, त्या 3 महिन्याला सुरुवातीला 3 महिने टाकलाच नाही लावल्यावर, बरं ते काय विचारायचं आता? नंतर लावा सुरू केला 3 महिन्याला. का बरं असं केलं? व्हायरसची वाट पाहत होती? नाही, वाहेरचा विषय नव्हता. झाडं लहान होते हां, आणि ते भेसळ डोस मी नवीन होतो सुरुवातीला आणाच्या वेळेस. सगळे नवीनच राहतात. आणि हा, आता आपल्याला एवढं अनुभव होता. आपण ड्रॅगनला टाकलं होतं अगोदर. बरं. ड्रॅगन ते दिसायला लागले, मग पपईला वापरलं. त्या लाईनला टाकलं होतं का? हा, सुरुवातीला टाकलं होतं. बरं, थोडं आणलं होतं. हां, तुमच्याकडे माणसं लय हुशार आहे. थोडं टाकी द्या आधी. हा, थोडं वापरली. मग याला जरा फुल भरलं. हां, फुल भरलं तर किती किलो टाकलं होतं तुम्ही याला? याला एक किलो आणि किलो कृषी अमृत. हा, हा. RMPH चे 600 ग्रॅमचे पाकिट 4. 100 जणांना हा, आणि हुमस गोड आणि SSM ची बॅग एक एक. हा, बरं. त्याच्यामध्ये मिक्स करून. अच्छा, आणि टमाट्याला किती टाकलं होतं? टमाट्याला 2 डोस भरली. SSM चे? SSM च्या 2 बॅगी, RMPH चे 2 पुढे 600 ग्रॅमचे, बर. आणि 4 बॅगी कृषी अमृतच्या. त्याला हा, ओके. पहिला डोस आणि दुसरा बी तसाच रिपीट केला. अच्छा, आणि एक शिल्लक केली, 10 दिवस झाले. बर. कसं काय टमाटे? टमाटा चांगला 1 नंबर आहे. टोमॅटो पण 1 नंबर आले. अजून त्याचे फुल चालू आहे, सेटिंग बी चालू आहे अजून. चालू आहे. किती डोस झाले त्याला? 2 डोस. 2 डोस झाले. मग आता तुम्ही हे जे समजा आता पान जर पाहिलं तुमच्या झाडाचं, हे काय हो? 1 एकरचं तर पानच आहे. हां, हे केवढं पान आहे ना? म्हणजे पान कडक किती आहे, जाड किती आहे, किती जाडे होय, ताडपत्रीसारखे डायरेक्ट आहे ना. म्हणजे याच्यामध्ये अन्न किती तयार होत असेल बरं. एवढं असून चमक किती पानावर आहे ना. मग थोडक्यात तीच चमक याच्यामध्ये उतरली. मग बेसल डोस तुम्ही कुठं टाकताय? हे आंब्याजवळ इकडे नाही टाकत ना? नाही. 2 in 1. आता हे पपाया डोस गोबील टाकला. याच्यात आता हा, याच्यात 30 किलो भरेल कृषी अमृत आणि SSM. याच्यामध्ये? हा, SSM हुमस गोड 13 किलो आहे. कोबी टाकला. हा, आणि आता कोबी वेल एवढा असा. हा, आणि पपाय बी घेईन. बरोबर आहे. म्हणजे याची मुळी इथपर्यंत आली. सावलीपर्यंत बरोबर एकदम बरोबर. बघा 12 वाजता एकदम बरोबर आहे. 12 वाजता इथपर्यंत मुळी आली. इथपर्यंत मुळी आली त्याची. मुळी त्याच्यात निघत्या. निघते का? हा, आम्ही पाळलो ना, या आडमात जाते मुळ्या. नियम मोडला बा सगळा तुम्ही. म्हणजे इकडे डोस तुम्हाला सापडणारच नाही याला इथल्या. नाही इथंच. ते जे सगळे आहेत ना कोण आपले जे सायंटिस्ट लोक, ते म्हणतात फक्त सावलीपर्यंत येतो. तुमचा सावलीच्या बाहेर निघाला 120च्या स्पीडनी. बरोबर आहे ना. शर्टाच्या बाहेर बनियन. तुम्हाला हे लक्षात आलंय की बेसल डोस जसं झाड मोठं होईल तसं कुठं भरायचा? लांब भरायचा. आता याच्यामध्ये त्या आंब्याला बी फायदा होणार आणि या कोबीला बी फायदा होणार. म्हणजे आता तुम्ही बेसल डोस भरला याला कितवा? गोबीला भरला ना आता. कितवा भरला तो? याला कितवा भरला? याला 4था झाला नाही. पहिले 3 झाले, आता याला 4था झाला. 4था झाला. ओके, म्हणजे अजून चालवायचं पुढे. हा, चालवूनच आहे. आम्ही पहिली पपई लावत होतो. हां,
10-12 वर्ष अगोदर 12 वर्ष हा त्या टायमात व्हायरस येत नव्हता पपईवर. बरोबर हा पण भाव नव्हते पपईला, बरोबर आहे, त्याच्यामुळे ते बंद केली होती. बरोबर. आता आता ती जी आता भाव आहे, आता आता भाव- व्हायरस येतो, व्हायरस येतो, पपई नाही येत. पपई नाही येत. ते लोकांकडे व्हायरस का बरं, तुमच्या का बरं येत नाही? हे काय झाडावर नाही हो, कुठंच नाही सर, कुठंच कुठंच नाही ना. आता ते लय नवीन रोपावर पण नाही. सर ती नंबर 1 ची लेम पाती कडी पली. हा हा, सटिंग चालू आहे, पा. हार्वेस्टिंग चालू आहे, आणि फुलं आणि फुलंच चालू आहे. कंपल्सरी चालू आहे पुन्हा. एक कळी सिंगल कळी कुठंच नाही, डायरेक्ट 2-2 3-3 4-4 2-2 3-3 4-4 असे डायरेक्ट. हे पपया सिंगल लागतीच नाही ना, डायरेक्ट भरून लागतं ना. भरून थोडं म्हणजे माझं मत असं होतं का इथं बेसल डोस भरला तुम्ही, बरोबर आहे, पण हा बेसल डोस इथं पाहिजे होता. हा कुठं? इथं. इथं जर भरला असता ना हा तर ते वर नाही का 2-2च्या ऐवजी एकच लागत आहे सध्या. हा, हा. ते सगळं 2-2 लागलं असतं. काय होतं हे बघा, आता हे असं आहे का नाही, तुम्ही जर इथं बेसल डोस भरला हा तर एकाच मुलीला भेटेल. बरोबर आहे. तुम्ही जर माग भरला इथं तर 3च मुलींना भेटेल, हा आणि जर इथं भरला तर डायरेक्ट सगळ्या 4ही मुलींना भेटेल, बरोबर. 5ही मुलींना. तर मग ह्यामुळे असं आहे ना पांगलेला गोल गोल, म्हणजे हे जे सर्कल आहे, हे सर्कल आहे बघा, असं आहे, हे असं आहे ना. हे बघा आता बरोबर 12च वाजत आली, बरोबर आहे ना. हे बघा हे सर्कल गोल आहे ना, असं. हे बघा इकडे गेलं, याला भिडलं, म्हणजे हा एवढा बेसल डोस तुमचा लागू झाला याला, हा पण हा इकडचा बेसल डोस गेला इथला, हा 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 बेसल डोस गेला. बर. मग हे असं पाहिजे होतं खत तुम्हाला. मग त्याच्यामुळं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं ना, हा बघा दोन्ही बाजूच्या पपया मोठ्या आहे पहा, इकडच्या आणि तिकडच्या, हा आहे आहे का. आहे. म्हणजे जिकडचा अन्नरस तुम्हाला जास्त भेटेल ना, आता इकडे बेसल डोस भरेल ना, इथली पपई पा केवढी जाते, बरोबर आहे की नाही. ह्या मधल्या ज्या आहे ना मधल्या, हे बघा ही मधली लाईन पहा, हा मधली लाईन काय राहिली, बारीक. इकडे पण मधली लाईन काय राहिली, इकडे बघायला, इकडे मधली लाईन काय राहिली, बारीक. आणि इथं मधली लाईन ही बाजू काय झाली, मोठी. म्हणजे इकडून मोठ्या होत्या, इकडून बी मोठ्या होत्या, इकडून बी मोठ्या होत्या, आणि दोन्हीच्या मध्ये का बरं, बेसळ दोन- हुशार माणूस बेसल डोसचा हा बरोबर आहे. कोपऱ्याला बेसल डोस भरतो, बरोबर. ही मुळी केवढी झाली पा, लोकांच्या पपईचं खोड नाही राहत तेवढं, आहे का. आणि किती निरोगी. मला 2 दिवस झालं फोन आला होता, फोटो बिटो टाकले, मी दाखवले. हा. ते म्हणे ही आता 15 महिन्याची बाग सांगली, 16 महिन्याची. ते म्हणे 16 महिन्याची बागा लोकांच्या संपून गेल्या म्हणे, आणि एवढा माल का भारी का कसं काय म्हणे. नाही ही बाग सुरू झाली म्हणून तशी. हां, तुम्ही जर मातीला जर रिचार्ज केलं, हा तुम्ही मातीला जर खायला दिलं, तर झाड कधीच बंद पडत नाही. नाही, माणूस बंद पडितो त्याला. आलं का लक्षामध्ये. म्हणजे आज आपण शेतीबद्दल पपईचं उदाहरण घ्या, तुम्ही कुठल्या सीताफळाचं उदाहरण घ्या, टोमॅटोचं उदाहरण घ्या. प्रॉब्लेम पिकात नाही आहे, प्रॉब्लेम शेतकऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये, त्याच्या मानसिकतेमध्ये. त्याला आधीच त्यांनी ठरवेले का याचं वय एवढं आहे, बरोबर आहे की नाही. काय झालं, हायब्रिड व्हरायटी आल्या, रासायनिक खतं आले, त्याच्यामुळे प्रत्येकाला काय आली, मर्यादा आली, बरोबर आहे की नाही. बरोबर. नकली मालाला काय मर्यादा राहते, असली मालाला मर्यादा राहत नाही, बरोबर आहे की नाही. नकली माल लगेच खराब होतो की नाही. होतं. म्हणून तर टमाटे संपले ना लोकांचे. तर तुमचा खर्च आणि उत्पन्नाचं गणित काय आहे सध्या या पिकांना, पपईला. हां, पपईला आपण साधारण आतापर्यंत 25,000 रुपये खर्च केला. म्हणजे त्या लहान मोठ्या सगळ्यांना, हा म्हणजे हे जर नाही, ते लहान छोटे सोडून द्या, त्याला एसीसीएमचा डोस भरलेला आहे. अच्छा, म्हणजे आता मोठ्यांचा आता विषय. बेसळ डोस भर नाही. बरं, आता हे मोठ्यांचा विषय. मोठ्यांदा 25,000 रुपये आपल्या आतापर्यंत खर्च आला. आणि उत्पन्न किती 1 लाख आतापर्यंत होऊन गेले. म्हणजे 1 रुपयाला 4 रुपये मिळाले. हा बरं, आणि अजून किती निघाल, अजून सरासरी 1 लाख रुपयाचे पुढेच पैसे बनणार आहे. बरोबर आहे. हा थांबायचं काय नाव नाही. खर्च 25,000 होता. क्वालिटी आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे गिरायक परत परत येता का. गिरेक गिरेक का हा, माझ्याकडे पपई पुरतच नाही दुकानावर नेल्यावर. का. हा मी एकदा काय केलं, पपई नाही पुरली ना, हा. बुलढाण्याहून माल आणला 2 वेळेस. पहा, तर गिरेक हुशार. काय म्हणे आपल्याला ती गावरान पपई दे म्हणे, तुपली ही पपई नको दे म्हणे, दुसरी दिली म्हणे. सांगितले का नाही, सांगायची ना. नाही सांगितली नाही मी द्यायच्या वेळेस. काय म्हटलं आता एखाद्या वेळेस हे विकून पाहू आपण. आतला बागवान जागृत झाला. मी 20 वर्षापासून आपल्याकडे दुकान आहे, केळं, सफरचंद, बर बर अंगूर, बर. टेम्पररी दुकान अशी असं कधी घटना घडली का बाबा गिरायक पर तेच मागायला लागलं, इथून माग कधी घडलं होतं का असं. नाही. आता घडायला लागलं. हो कसलं झाड आहे हो, सांग. म्हणजे काय. यांच्या गळ्यात अरे बापरे, विठ्ठलाच्या गळ्यातली हो बर बर बर. याचे त्याला काय त्याची मनी ना, डायरेक्ट म्हणजे त्याला काय Direct त्याला मनी आहे त्याला सपोर्ट काढलं, भोसका पडून ऑटोमॅटिक बरं, त्याला? हा. अजून बी कवडं आहे, हां, अजून नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत मग विकलं जातं काही? विकले जाते. वा, वा, 4च वा, थोडं जास्त गुफा घ्यायला झाला.
त्याला हा, खत तिकडं पण एक आहे ना, दोन्हीला पण खत टाकेली मी दोन्हीला टाकलं होतं. किती टाकलं होतं? अर्धा अर्धा किलो अर्धा किलो टाकलं होतं. एवढं येतं का होते? मग नाही नाही, नाही एवढं नव्हतं एवढं आलं. नव्हतं ती तीन केलीच नव्हती मागच्या वर्षी ते खत मागच्या खत काय- टाकल्यामुळे म्हणजे टाकल्यामुळे जास्त खत इन टाकल्यामुळे केली. जास्त तीन या म्हणजे मागच्या वर्षी काहीच आलं नव्हतं. नाही दोन चार चार मणी आली होती. महिने कमी आले मागच्या वर्षी या वर्षी आता महिने आले हा यांच्या कोपा केला अरे हे काय आहे? बापरे, हे हा म्हणी गाव. हा म्हणे हा वैजयंती अरे बापरे, देवाची करणी नारळात पाणी रे भाऊ. हा आता देवाची करणी आणि डायरेक्ट मनीच रेडीमेड दिले देवानी. हे बघा ना वर मनी याला है ना, हे बघा. हा मागच्या वर्षी 4-5 दांडे होती हा या वर्षी टाकलं तर लगेच काय काय टाकलं याला? RMPS आणि SSM कुण अर्धा किलो पलीकडून अर्धा किलो. याला हा तेवढा एवढा कार्यक्रम हा त्याचा. बस एकच वेळेस किती टाकलेलं. फुटवी झाली असतील हो? हा नका मोजू हो, जाऊ द्या, चक्कर यायची एखादा. म्हणजे एवढे 150 एक असतील मी तर म्हणतो. 100 नाही, एक फुटवे मोजलेलं तर असेल, गॅरंटेड. ती गिनतीच नाही. म्हणजे पहिले किती होते? मी 2000 महिने निघले पाहिजे त्याला बरं काय विकतं का ते? विकले असते काय असं असतं, कसं असतं ते? ती माळ करून निघते ना 100, 150, 200 अशी अशी 108 मणी. पंढरपूरला ओरी सेवा. 200 माळ भेटती ही ही आणि इकडे सस्ती भेटते आणि आपल्याला ही किती मणी याच्यामध्ये? 108 माण्याची माळी आणि याच्यावर किती मणी म्हणतील आता? एका माळी दांड्यावर 100 मणी धरून घेऊ तुम्ही एका याच्यावर. 100 मणी काढून तुम्हाला एका दांड्यावर आणि मग 100 मणी 100 झाडांचे किती होतील? 100 रुपयांचे 10,000 बाबा, म्हणजे 100 माळा होतं तयार. 100 माळा चार होते हे काही 25,000 रुपये होतील काय याचे? 10,000 जरी आपल्याकडे गेले तर 10,000. बरं 10,000 स्वस्त आहे पंढरपूरला 250 खाली देत नाही माळी. 10,000 एवढं? हा आणि टाकलं किती त्याला? अर्धा किलो काय SSM तेवढं तर आम्ही तेवढं तर दिवाळीमध्ये आम्ही गिफ्ट देतोय सगळ्यांना. हो हे काय? जय हनुमान, कानं वैरी झाड जय हनुमान. हे काय झालं होतं? कानं होईल ऑटोमॅटिक. फक्त कानं झालंय ते बघा ना, त्याला काहीच नाही फरक. हा त्याला आहे काही घेणं? हा म्हणजे हे माती जिवंत असली ना, हा माती बलवान पीक पीक पाहिजे. पैलवान. हे बघा बेड पा बेड, बाबा 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 बाबा, बेड डायरेक्ट आधी आहे. आता हे किती माल असेल हा? मिलीबग होता सर, बेसल डोस भरला. मिलीबगचं प्रमाण हा वाढलं ते होतं. मग? फुल बेसर डोस भरला. हा हुमसगोड SSM झाला टाकून पाहिजे. RMPS टाकून मिलीबाग एकदम क्लिअर झाला. म्हणजे मिलीबग वाटला हा लगेच बेसल डोस भरून दिला. हा. आता तुम्ही बेसल डोस किती दिवसांनी भरता? 3 महिने. 3-3.5 महिन्यांनी. हा. आपण काय सांगतो कमीत कमी 60 दिवस हा, म्हणून तो फरक पडतो. तुम्ही जर बरोबर 60 दिवसांनी भरला तर तो बी येणार नाही. नाही. आता ह्या 1.5 एकरमध्ये तुमचं जे उत्पन्न निघते सध्या एवढी व्हरायटी लावून सुद्धा, तर हे पहिलं किती निघत होतं? पहिलं सीताफळीची बाग होती 8 वर्षापासून. हां तर 1.5 एकरात 1 लाख रुपये वाजा सीताफळीची. अख्ख्या वर्षाची. हा 1 वर्षाची. बाकी काहीच नाही. त्याला 1 रुपयाचं काही टाकायचं नाही. काहीच नाही. त्याच्या मनाने येऊ द्यायची. आता ते एका लाईन झाडं किती ते? एका लाईनीमध्ये 18 झाडं. 18 झाडे. हा म्हणजे हे मोठे सगळे 100 आहे. 100 झाडं आहे. अच्छा, आणि छोटे किती आहे? छोटे आता 150 लागवड केलेली. 150 लागवड केली. हा म्हणजे हे मोठे होईपर्यंत हे कुठं जात नाही. नाही हे मग आता काय केलं. करसाल तुम्ही? मग सगळे चालणार? सगळे चालू नाही. तुम्ही सांगा, तुमचं मार्गदर्शन भेटलं म्हणजे याला बी ठेवू नाही, नाही. काय नाही, शिडीने काढा माल, काय काढू प्रॉब्लेम काढू काढू. फक्त याला बेस्ट सोल्यूशन लेट करायचं. ज्या वेळेस तुमचं झाड 2 वर्षाच्या पुढे जातं ना, तिथून पुढं खरा माल देतो. 2 वर्षाच्या पुढं पेन्शन राहते ती फक्त. म्हणजे खर्च खूप कमी येतो आणि उत्पन्न खूप जाता येतं. केमिकलमध्ये वरचा माल बारीक बनतो आणि वैदिकमध्ये वरचा माल मोठा. कारण वैदिकमध्ये खोड कसं होत जातं? मोठं. जेवढं मोठं खोड होईल तेवढा वरचा तुमचा मालसुद्धा मोठा येईल. पहिले हार्वेस्टिंग झाली ना आतापर्यंत. आता तिथली दिवस जर हार्वेस्टिंग लागली 1.5 पट माल शिल्लक आहे वर. बरोबर आहे ना? 1.5 पट 100%. म्हणजे तुम्ही जेवढा तोडला आहे, हा त्याच्या 1.5 पट माल शिल्लक आहे अजून. जर समजा तुम्ही एक भाग तोडला असेल हा. तर 2 भाग शिल्लक आहे अजून. शिल्लक आहे. बरोबर आहे ना? हा सेटिंग चालू आहे. आणि याला बेसल डोस तुम्ही देत राहिले ना, कमी पडत नाही त्याला. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं शेतीमध्ये प्रगती? प्रगती आता इथून जी आपली शेती आहे हां ती काय पालट करणारी. मक्की. हा 100% 100%. हां किती एकर क्षेत्र केलंय? 1 एकर मिरची केली. मिरची केली. बर, कधीची गोष्ट आहे ही? आता 10 मेची लागवड आहे प्लॉट. हां हां 55 दिवसात तोडणं चालू केलं पहिला, बर. तर 12.5 क्विंटल निघली. जनरली मिरची किती दिवस चालू आहे तुमच्याकडं? जनरली 60 दिवसात 10 दिवस लवकर सुरू झाली, 5-10 दिवस लवकर सुरू झाली. पहिला तोडा किती निघाला? 12.5 क्विंटल. 1 एकर मध्ये तुमच्याकडे तोडा किती होता पहिला? 2-3 क्विंटल तोडली. हार्वेस्टिंगला सुरुवातीची जी 4 क्विंटल 4 क्विंटल. तुमचा डायरेक्ट 12.5. 12.5 निघला. दुसरा दुसरा
किती झाला हो 22 क्विंटल लक्षात राहील नाही एवढी तोडू लक्षात बी राहिले सर आता तोडून त्यांचं साडे 22 झाली थांबा 12 22 38 किती दिवसांनी 10 दिवस घ्या आपण निघलं 10 दिवसांनी दिवसाची आपण. तुमच्याकडे 10 दिवसांनी किती माल निघतो जनरली 12 14 15 दिवस येतच नाही सर माल थोडा झाला 15 दिवस माल येतच नाही 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 तुमचा किती दिवसांनी आला 10 10 दिवसांनी दिवस माल बरं आणि किती आला तो बी डायरेक्ट डायरेक्ट 12चा 22 22चा डायरेक्ट 38 38चा डायरेक्ट 48 48चा 48 एक शेवट 65 निघला 65 निघाला निघाला. म्हणजे टोटल किती निघाला 1 एकरमध्ये टोटल 65 48 बरोबर आहे ना 110 झाला हा बरं त्याच्यानंतर किती अगोदर 38 म्हणजे 150 जवळजवळ आणि 22 म्हणजे 170 12.5 आणि आता हार्वेस्टिंग आहे म्हणजे 200 क्विंटलच्या पुढे गेलाय 200 2.25 टार्गेट 250 टार्गेट आणि काय रेट भेटले रेट सर पहिले चांगले भेटले 82 रुपये सरासरी किती झाली सरासरी 50 भेटले का हा 50 40-45 40 45 रेट भेटले. हा मग 50 पर्यंत 50 धरले आपण तर किती झाले ते 10 लाख रुपये मिरचीचं आहे ना सर तसं 10 लाख रुपये 10 लाख रुपये हो खर्च खूप कमी करता सर पैसा भरपूर भेटतो पण खर्च करत नाही शेतकरी नाही करत का टोटल खर्च किती झाला त्यांचा जवळपास 65,000 एकरला 65,000 खर्चामध्ये पैसे किती झाले आतापर्यंत 10 ला राऊंड जाईल मला सांगा किती टक्के खर्च झाला होता 1 लाख असं तर 10% झाला असता तसं म्हटलं सर एक रुपयाला 10 रुपये तुम्हाला भेटणार मग तुम्ही 1 लाख खर्च का नाही केला मग जालना असू नाही तर बुलढाणा असू सवय जात नाही काय आपाप आलं पाहिजे तसं होत नाही सर शेतकरी इथं कमी पडतो ज्यावेळेस देव त्याला द्यायला येतो ना तो काय करतो त्याला जमल तेवढंच करतो त्यांनी दुसऱ्याला रोजगार दिला पाहिजे शेतकऱ्यांनी SC वैदिकच्या शेतकऱ्यांनी दुसऱ्यांना रोजगार दिला पाहिजे लक्षात घ्या देव जास्त का बरं देतो बरोबर जास्त कशाला देतो वाटायला देतो वाटायला आणि तुम्ही ते जर नाही वाटलं तर ते मातीत जातं त्याचे माती मिळवण होतं यांनी बी सर 4 एकर मिरची केलेली होती हां 1 क्विंटल 20 किलो RNPH वापरलेले सर काय बात करता तुमचं नाव सांगा विष्णू भगवान काळे हां हां राहणार खुपटाळे हां हां तालुका सिल्लोड बर. आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरोबर मी माझ्या चुलत्याचं म्हणजे काकाचं 2 एकर क्षेत्र बटाईनं केलेलं आहे बर. आणि माझं स्वतःचं 2 एकर होतं बर बर मी ठरवलं की बाबा मिरची लागवड करायची हां SCT वैदिकवर आणि ठरवल्यानंतर केलं बी सगळं किती एकर केला तुम्ही 4 एकर 4 एकरला संगच केलं संगच केलं सगळं एकटाच बर केलं किती बेसल मी एकच टाकला मी मी त्यांना म्हटलं सर्व सर, एकच तुम्ही टाकला. करू आले व्हिडिओ बघून नका करू तुम्ही काय करा 4 एकर करू 1 एकर करा हां तो पॉवरफुल बरोबर 4 एकरच्या ऐवजी 1 एकर करा आणि 4 बेसल डोस टाका हां 4 एकर करून 1 बेसल डोस टाकू नका म्हणजे 4 ठिकाणी तुम्ही 20-20 फुटाच्या विहिरी खंदू नका तर एकच विहीर तुम्ही 80 फुटाची खोला हॅलो कुठं चुकले म्हणून ते आज आले तुम्हाला भेटायसाठी आले किंवा आपण बोला हां तर तेच म्हणत होतो मी नियोजन केलं तसं पण मी दुसरा भेसळ डोस भरणार हां पण काय झालं आपलं ते उत्पन्नात तेवढं शेजारच्या माल जे केमिकलवर फास्ट निघायचा थोडा आणि आपला माल थोडा कमी निघाला म्हणजे मग दुसरा भेसळ डोस भरायचा तर आपल्याला तेवढी खर्चात ऐपत नाही राहिली म्हणजे कारण मी ते ऐपत कशी आता समजा एवढं भरणं म्हणल्यानंतर आणि घरचे बी विरोध करायला लागले त्या कामाला की हां हे कोणतं खतं आणले काय आणले असं तसं पण मला कळालं ते पूर्णपणे की मी ते एक भेसळ डोस एक LSQ केलेलं आहे आणि सॉईल चार्जर बी भरपूर वापरलं आणि अमृत जेलसुद्धा मी तयार केलं अमृत जेलचे 2-4 टाके समजा 500 लिटरची टाकी होती लावले मी त्यांना टाकायला अमृत जेल वापरून हाताने LSQ करून बर बर 1 नंबर प्लॉट होता 1 नंबर चमक होती मालाला 1 नंबर होता म्हणजे जे आपले चुलता बी होते ना काका ते बी म्हणत होते की अशी मिरची कोणाची नाही नाही बर मग पण मग ते दुसरा बेसल डोस केला नाही असं म्हणजे जेवढा माल निघाला नाही आपला हां मग ते त्यांचं ऐकून परत मला केमिकलवर यायला लागलं मग काय झालं पुढे काय झालं मग ते केमिकलचं त्याचं बजेट नाही बसलं केमिकल आपटे होस तर हे बी असं मग बर सगळा इचका होऊन गेला काय आणि मिल्क चार्जर माझं कंटिन्यू चालू आहे गावडीला बर तर 1 नंबर रेट बी ते सगळं 40 रुपये वापरतो आपल्याला बरोबर हां कळलं का बरोबर आणि 2 बेस 3 बेसल डोस कावर टाकायची गांडुळाची संख्या ना सर आत्ता सध्या हां माझ्या शेतामध्ये मी आता मिरची उपटतो ना हां एका मिरची खाली जवळपास 10-20 गांडुळी बरोबर आहे की तयार नाही झाली म्हणजे तुमची जमीन काय झाली सुपीक झाली आता तुम्ही पुढचं पीक कराल तेव्हा तुम्ही 100% वापरा आता वापरणारी पण ती एकाच चक्राला वापर हा एकाने अर्ध्याला वापरा अर्ध्याला हे बघा मी काय म्हटलं तुम्हाला अर्ध कुठलंही एक गोष्ट पूर्ण करा रासायनिकडून वैदिकडे काय येऊ राहिलो पहिलं क्लिअर करा का बरं येऊ राहिलो रासायनिक वापरलं ना त्याचा कालावधी कमी आहे. भविष्य अंधार आहे हा भविष्य अंधारे काहीच नाही तिथं बरोबर आहे की नाही काहीच नाही. म्हणजे हाय तो माल सुद्धा आता Guarantees नाही आहे यांचा माल किती निघालाय
1 एकरमध्ये 200 क्विंटल. आता केमिकलचं किती निघतो 1 एकरमध्ये अख्खा मॅक्झिमम ते लय झालं. लय झालं तर नो गॅरंटी सर. आणि वरून त्यांनी परत दुर्लक्ष केलंय थोडं म्हणून दुर्लक्ष तसं तो अजून 300 वर गेला असता. अर्धा प्लॉट असा आहे सर, अजून बी म्हणणार नाही तो की हार्वेस्टिंग चालता नाही सर ते चालता येत नाही. इथल्याला प्लॉट झाला सगळे तो अर्धा प्लॉट चालता नाही तिथे म्हणजे गलती कोणाची सर, पाणी काढायचं की नाही विहिरीचं, जवळ विहीर आहे ती विहीर आता आपण बी ते करणार का? विहीर वर आली सर आणि मिरची खाली आली ती वरून याच्यात फुटली. तरी मिरची आहे अजून. तरी मिरची आहे पण त्याला एक वन टाइम मी तरी म्हणतो पाणी फुटून राहिलं 5 लिटर सैल दिलं. हां तुम्ही जर पाण्यात 5 लिटर सॉईल दिला असतं तरी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. म्हणजे तुम्हाला कळलं का, SCT वैदिक जर वापरायचं असेल तर तुम्ही थोड्या क्षेत्राला वापरा पण परिपूर्ण वापरा. केमिकलसारखं एक डोस देऊन चालत नाही, त्याची साखळी राहते. आधी माती सुपीक करतं ते. आम्ही 4 स्टेप सांगितल्या पहा. माती, पहिला बेसल डोस माती बलवान, दुसरा बेसल डोस पीक पैलवान, तिसरा बेसल डोस शेतकरी धनवान आणि चौथा बेसल डोस ग्राहक आरोग्यवान. आता तुमचा फायदा पहा काय, माती बलवान झाली तर रोगराई येणार नाही, मर येणार नाही, बरोबर आहे की नाही. म्हणजे रोगराईचा खर्च काय होणार 0, तणाचा खर्च काय होणार 0. तुमच्या वावरात तण कसं चाललं, नाही वाळून राहिलं तण राहिलं का, नाही राहिलंच नाही. तणनाशक मारले तुम्ही किती वेळा, नाही मारलंच नाही सर काहीच नाही. एक काय खोटं बोलता तुम्ही, नाही मारलंच नाही. या लोकांना इम्प्रेस करता तुम्ही. नाही तरी ते बघा सर आता बघा इथं चालू हां आहे. कुठंच म्हणजे काही तणनाशक सुंठी वाचून खोकला गेला, तणनाशकाशिवाय तण गेलं, बरोबर. म्हणजे बघा रोगराई नाही आणि तण नाही, एवढा खर्च पहिल्या बेसल डोसमध्ये वाचला तुमचा. चांगलं आहे का नाही आहे. हां दुसऱ्या बेसल डोसमध्ये पीक चांगलं येणार. तिसऱ्या बेसल डोसमध्ये तुमच्या बँकेत पैसे साचणार, सुरू होणार. बरोबर की नाही, साचणार डायरेक्ट खर्च बिर्च संपून. आणि चौथ्या बेसल डोसमध्ये जो ग्राहक व्यापारी आहे, ग्राहक आहे, तो तुमच्या दारात येऊन बसणार, साहेब माल द्या. बरोबर. तुम्ही काय बनले, ब्रँड. काय बनले, ब्रँड. ब्रँड. पण ब्रँड बनायला त्याच्या अगोदर तुमच्या बेसल डोसचा बँड वाजवतो. तुमचा रिझल्ट बेसल डोसवर आहे, बस संपला विषय. राईट. तुम्ही हे 4 बेसल डोस करा, बिंदात झोपा काढा. मी रामेश्वर पाटील चिखली सावरगाव डुकरे. तुमची बाकी ओळख सांगा सगळी. बाकी मी सरपंच होतो तिथला. महाबीजचा 20 वर्ष महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तो. महाबीज गव्हर्नमेंटचे आहे ना, तिचे ते अध्यक्ष होते. किती वर्ष, 20 वर्ष. 20 वर्ष, बरोबर आहे. म्हणजे सरपंच अध्यक्ष बरेच पद त्यांनी स्वीकारले. आता शेती करता येते, बरोबर आहे ना. तर त्यांनी किती पेरू लावलाय सर, 2000 लावला 2000 पेरूला तुम्ही कधी वापरले, स्टार्टिंगला. स्टार्टिंगपासून. काय अनुभव आहे तुमचा सांगा सर. माझा अनुभव असा आहे की त्याला खूप आता पेरू लागले. म्हणजे 1 जुलैची लागवड होती ती मागच्या. हां आता 12-13 महिन्याचं पीक झालं ते. त्याच्या अगोदर 2 वेळा तोडून टाकले. खूप फळं आले होते ते तोडून टाकले. बरोबर आहे, थोडंसं वाढावं म्हणून बरोबर बरोबर 2 वेळा छोटी असताना कटिंग केली. बर. त्याला असा ब्रँचेस फुटल्या बरोबर. आणि आता त्याला फळं धरले. असे एवढाले असे समजा 50, 60, 80, 100 रुपये. तुम्ही आज सकाळपासून आमच्या बरोबर आहे, तर तुम्ही फिरताय आणि हे सगळं बघताय सगळं, आणि तुमच्या घरचा बी रिझल्ट बघताय. मग हे जे असं मधून चुका करताय शेतकरी, काय वाटतं तुम्हाला. ते चूक आहे. कारण काय आहे, आता मी आतापर्यंत केमिकलच वापरलं होतं माझ्या शेतीमध्ये. पण मी साहेबांचे हे वाचले, यांची मंडळी येतात, त्यांचे ते हे घेतलं, त्यांचं गायडन्स घेतलं. माझ्याकडे 25 एकर शेती आहे. माझ्या पूर्ण सोयाबीन तुरला मी सर्व SCT टीचर्स दिले सगळं. विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांना सोनं भेटलंय, पण ते बेंटेक्सच्या माग पळत आहे. अरे हो. हां सोनं म्हणजे SCT वैदिक आणि बेंटेक्स म्हणजे केमिकल. ते कसं आहे माहिती का, नवं लय चमकतं, नवं पर सोन्यापेक्षा जास्त चमकतं पाहते, पण नंतर काळं पडतं नव्हते आणि पैसे पाण्यात जात्या. SCT वैदिकमध्ये पैसे पाण्यात जात नाही, मातीत जात्या आणि ते उपयोगालाच येत्या. बरोबर आहे ना. 24 तास पाऊस चालू आता. घरची म्हणे टमाट्याचं काय होईना आता. हां म्हणलं काहीच होत नाही, SCT उलट वैदिक. आणखीन वाढणार आहे. हो येस. तुमची मिरची विकली तेव्हा तुमचं काय रक्कम म्हणजे मार्केटमध्ये ओळख होती. नाही ओळख कमी होती पण मग ते SCT वैदिकचा माल ते असल्यामुळं ना हां जास्त ओळख वाढली. चमक व्यापारी होती त्याला, वॉटर चमक पण होती. व्यापारी लवकर वरचढ घ्यायचे पोती ओढा जायची. बरोबर. वडावडी व्हायची की नाही. म्हणजे किती रेट मी फरक पडायचा तिथं, फरक 10 रुपयांनी फरक पडत जो. किती मोठा झाला मला सांगा. 10 रुपयांनी तुम्हाला जर 50 क्विंटलला फरक पडला किती झाला. 50 हो सर. हां. खर्च वरच्या करा ना तुम्ही. 50 क्विंटल म्हणजे किती किलो, 500 किलो. नाही ना हो, 50 क्विंटल म्हणजे 5 टन. 5000 किलोला 10 रुपयांनी किती झाले. खटक्याने 50,000 वाढले, लोकांची होती नाही 50,000. बरोबर आहे की नाही. मग ही ताकद येईल. तरी पण अजून त्याच्या अजून म्हणजे शेवटच्या ग्राहकापर्यंत आपण जर माल पोचला
तर तिथून ज्यावेळेस ऑर्डर येते ना याला तेव्हा यांचा बाजार डायरेक्ट 25 रुपयाने 30 रुपयाने वाढवतो. आलं तुमच्या लक्षात? हो, त्याला कळतं ना तिकडं, अरे माल हाले भारी बरं का, हा माल परत पाठव, तुला 20 रुपये जास्त देतो. आलं लक्षात? म्हणजे त्याला जर 20-30 भेटले तर तुम्हाला 10 वाढून देतो आणखी. हा मुद्दा आहे. म्हणून आपला माल आमच्या पल्ल्याला टिकला पाहिजे, त्यालाच पैसे होतात. बाकीच्यांची चिल्लर गोळा करायची फक्त, खणखणाट फार, पण शिल्लक हातात काहीच नाही, फक्त खुळखुळ वाजवायची. केमिकलवर चिल्लर पिकती, वैदिकवर नोटा पिकत्या. तुम्हाला काय पिकवायचं तुमचं तुम्ही ठरवा, बरोबर आहे की नाही? नाव सांगा ना. शहरात समाधान नरवाडे, पिंपळगाव रेणुकाई, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. माझं नाव विष्णू खडके, आपलं जवळ या. साई ॲग्रो सर्व्हिसेस सेलू. मार्गदर्शन बरोबर आहे का? एक नंबर. 100%. वा वा, अभिनंदन. चला, तुम्ही पोषणावर लक्ष द्या, रोगावर नाही. तुम्ही भांडवलावर लक्ष द्या, माझं भांडवल किती मला गुंतवायचं आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही खर्च किती होता याच्यावर लक्ष नका देऊ, तुम्हाला मिळणार किती याच्यावर लक्ष द्या नेहमी. तुम्ही जर 100 टाकले तर 1000 नाही ना, 500 टाका ना, तयारी ठेवा, 5000 येतील ना. कळलं का तुम्हाला? मग त्या 5000वर लक्ष ठेवा. हे 500 चालले याच्यामध्ये जीव गुंतवू नका. तुम्ही जर 500 जीव गुंतवला तर 5000चे डायरेक्ट 500 होणार. कळलं का सगळ्यांना? म्हणजे आपण झाडाला किती देतो ते नका बघू, झाड आपल्याला किती देतं ते पहा. आपल्याला किती मिळतं त्याच्याकडून त्याचा आभार माना, तुम्हाला वाढत राहील. आणि तुम्ही जे एवढं दिलं असं म्हणत राहिले का ते द्यायचं बंद करेल. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही रोग कीड तण म्हणले का तेच येणार, दुसरं काहीच नाही येणार. नमस्कार, मराठवाडा विभागासाठी आपले सोमनाथ सर म्हणून कामकाज बघतात. त्यांचा नंबर आहे 8669 200 225. धन्यवाद. चला शेती करूया.